पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अध्यास यातील जो विषय झाला तो आपल्या ठिकाणी की ज्ञानावर कसं आवरण आलं तो, आणि त्याच्यासाठी दाखवून दिलं की हे जे काही स्थूल उपाधी ती सतत बदलते, पण अंतःकरणोपाधी कधीही बदलत नाही। ती जेव्हा ब्रह्मज्ञान होईल त्याच वेळेस त्या अंतःकरणोपाधीचा क्षय होतो। आता तो विषय पुढे चालू झाला। मनुष्य गाढ झोपेतून उठला म्हणजे मी सुखाने झोपलो होतो, ते मला काही कळाले नाही असे सांगतो। यावरून झोपेत सुख भोगले हे भोगल्याचे कळल्याशिवाय जागृतीत त्याला स्मरण होणार नाही, व मला काही समजले नाही हे अज्ञान किंवा अज्ञानाचा अनुभव आलेला सांगतो। यावरून अज्ञान हाही त्याचा जाणण्याचा विषय आहे। आता पहिल्यांदा काय पाहिलं की मनुष्य झोपेतनं उठल्यानंतर मी सुखात झोपलो होतो पण मला काही कळालं नाही असं म्हणतो। म्हणजे झोप त्यात सुख भोगलं हे त्याला कळतं, पण मला काही कळालं नाही हेही कळतं। म्हणजे जागृतीत आल्यावर आपण सुख भोगलं याचं स्मरण आहे, आणि त्याशिवाय मला काही समजलं नाही हे अज्ञानाचं त्याला त्याची समज आहे। याचा अर्थ त्यांनी सुख भोगल्याचंही ज्ञान आहे आणि मला काही कळालं नाही हे अज्ञानाचंही ज्ञान त्या ठिकाणी आहे। यावरून कुटस्थ आत्म्यावर अज्ञानाचे आवरण आहे हे निश्चित। हे अज्ञान सत्व रज व तम या 3 गुणात्मक आहे। सत्वाची वाढ होईल तेव्हा जागृती, रजाची वाढ होईल तेव्हा स्वप्न, आणि तमाची वाढ होईल तेव्हा निद्रा। आणि निद्रा ही स्वप्न जागृतीची जननी आहे। निद्रेची भूमिका असल्याशिवाय कोणालाही स्वप्न पडत नाही, व विसराळूपणा जागृतीत नेहमी प्रत्ययाला येतो। यावरून अज्ञान हे मुळातच आहे हे दिसून येते। आता दुसरा मुद्दा काय आला की जे कुटस्थ चैतन्य त्याच्या ठिकाणी काय आहे की अज्ञानाचं आवरण आहे, आणि त्या आवरणात काय काय आहे तर सत रज आणि तम, सत्व रज आणि तम हे जे काय आहेत 3 गुण आहेत। आता 3 गुणाचा कसा त्या ठिकाणी व्यवहार होतो तर सत्वगुणाची वाढ होते तेव्हा जागृती, रजगुणाची वाढ होते तेव्हा स्वप्न, व तमगुणाची वाढ होते तेव्हा निद्रा। आणि निद्रा ही स्वप्न आणि जागृती या दोन्ही अवस्थेची जननी, म्हणजे तिच्या पोटातून या दोन्ही अवस्था बाहेर येतात। निद्रेची भूमिका असल्याशिवाय कोणालाच स्वप्न पडत नाही, झोपीच्या पोटातच स्वप्न पडतं, व जागृतीमध्ये काही जरी झालं तरी विसराळूपणा आहेच। म्हणजे जागृतीत अज्ञान आहे हेही कळतं, अर्थात अज्ञानाची जी काही जाणीव आहेत ते आपल्याला 2-3 ठिकाणी दिसून आल्या। ज्ञानस्वरूप आत्म्याला मला झोप कळाली नाही, आहेपणाला हे अज्ञान आवरण काही करू शकत नाही। मी आहे एवढे प्रत्ययाला सदैव कळते। मी आहे एवढे प्रत्येकाला सदैव कळते।
हे सामान्य ज्ञान नेप्तिरूप कूटस्थात्म्याचे त्रिकालाबाधित आहे. आता याच्यात एक पाहू की आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे ज्ञानरूपत आहे, पण मला झोप कळाली नाही हे तिथं कबूल केलं जातं. पण मला कळाली नाही म्हणणारा जो कोणी आहे तो आहेपणा त्याचा कायम आहे. ह्याच्यात एक दिसून आलं की आहेपणावर अज्ञानाचं आवरण नाही. मी आहे एवढं प्रत्येकाला सदैव कळतं. आपल्या आहेपणाचं ज्ञान सगळ्याला आहे. आणि ह्याला काय म्हणायचं, हे सामान्य ज्ञान नेप्तिरूप कूटस्थ आत्म्याचे त्रिकालाबाधित आहे. नेप्तिरूप म्हणजे कोण? ज्ञान साठा असणारं ठिकाण. ते कोण आहे? तर कूटस्थ किंवा आत्मा. आणि त्याच्या ठिकाणी सामान्य ज्ञान हे त्रिकालाबाधित आहे. म्हणजे सामान्य ज्ञान हे अज्ञानाला विरोधी नाही. सामान्य ज्ञानावर अज्ञान येऊ शकतं, पण सामान्य ज्ञानानं आहेपणा एवढा त्या ठिकाणी कायम राहतो. विशेष ज्ञान मात्र आच्छादित झाले. आता त्याच्यावर सामान्य ज्ञानावर अज्ञानाने नाही आवरण घातलं, पण विशेष ज्ञानावर मात्र आवरण घातलं. प्रकाशरूप आत्मा या अज्ञानाने झाकला ही मायेची म्हणजे अज्ञानाची अघटित घटना आहे. या अज्ञान कारणावर विस्तारित ज्ञानाचा स्वप्न व जागृती या अवस्था जन्मल्या. आता याच्यामध्ये हे जे अज्ञान आहे ते अज्ञान म्हणजे कारणच. आणि कारण म्हणजे काय आहे तर सुषुप्तीचंच ठिकाण आहे. याच्यात हे जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानावरच विपरीत म्हणजे त्या आहे ते न दाखवता दुसरंच दाखवणं, अशा ज्या दोन अवस्था आहेत त्या म्हणजे स्वप्न आणि जागृती ह्या त्याच्यावर जन्मलेल्या आहेत. आत्मा निस्वस्थ आहे, पण तो सुषुप्ती प्राज्ञाभिमानी. तेजस हा काय आहे स्वप्नाच्या ठिकाणी, आणि जागृतीच्या ठिकाणी काय आहे विश्वाभिमानी. या तीन अवस्थावान आहे. आता याच्यात चालू पुस्तकात सुषुप्तीच्या ठिकाणी प्राज्ञ हा शब्द छापायचा राहिलेला आहे. मग सुषुप्तीत कोणता अभिमानी आत्मा तर प्राज्ञाभिमानी. स्वप्नात कोणता आहे तर तेजस अभिमानी. आणि जागृतीत कोणता आहे तर विश्वाभिमानी. या तीन अवस्थेच्या ठिकाणी आत्मा या तिन्ही अवस्थेचा स्वतःच्या ठिकाणी अभिमान घेतो. त्या अवस्थावान मी असे त्या ज्ञानाने घेतले. आता हे जिथले तिथे घेतलं ना. इथं काय आहे की सुषुप्तीतलं ज्ञान समजलं, पण मला काही कळालं नाही हेही समजलं, म्हणून तिथं आत्म्याचं ज्ञानच आहे. त्यावर आता न कळाल्याचं आवरण आलेलं आहे. आणि सुषुप्तीचं ज्ञान झालं. मला सुखाने झोप लागली होती हे तो सुषुप्तीत सांगतो. त्याच्यानंतर तो जेव्हा आत्मा तेजस अभिमानी हा कशात असतो तो स्वप्नाच्या ठिकाणी. मग स्वप्न कोण पाहतं, स्वप्न कोणाकडून दिसलं जातं हे सगळं तेजस अभिमानी पाहतो. मग मनुष्याला झोपेतनं उठल्यावर काही काळ तरी स्वप्न आठवतं. काही काळला तर मला अमक्या वेळेला अमकं स्वप्न पडलं होतं इतकं स्मरण ठेवतात. काही लोक झोपेतनं उठलं की लगेच आपल्याला काय स्वप्न पडलं ह्याचं वर्णनच करत बसतात. काय आपलं पडलेलं आठवतं पण विसरून जातात. म्हणजे तिथंही त्याचं ज्ञान आहे. त्या ज्ञानानंच आपण स्वप्न पाहतो. आणि त्याच्यानंतर आहे तो विश्वाभिमानी. तो आहे म्हणूनच विश्व आणि विश्वाशी आपला संबंध आहे. मग नुसतं आहे का तर हे विश्व मी पाहिलं म्हणजे हे सगळं जग मी पाहतो, मला हे कळतं, असा ज्याचा अभिमान घेतला जातो ते ज्ञान म्हणजेच आत्मा त्याही ठिकाणी आहे. म्हणून पहिली ज्ञानावस्थेची झोप व अज्ञानाने ज्ञानाने घेतलेले पांघरून किंवा पत्करलेले आवरण हा कारणाध्यास. आता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली. पहिल्यांदा या अज्ञानावस्थेत काय आहे झोप आहे.
आणि त्या अज्ञानानं त्या ठिकाणी झोपेत पांघरून घेतलं. कोणतं? तर ज्ञानावर पांघरून घेतलं. ज्ञानाच्याच ठिकाणी अज्ञानाचं पांघरून झालं. आणि त्यामुळं पहिल्यांदा काय झालं तर मला काही कळत नाही आलं. हे झालं कारण. ह्याला म्हणायचं कारणाध्यास. म्हणजे मुख्य अध्यास कुठं झाला आहे तिथं. कार्याध्यास पुढं आपल्याला सांगणार आहेत. तो जातो, पण कारणाध्यास लवकर जात नाही. कारणाध्यास जाण्याकरता त्याला अध्यात्मज्ञानाचीच गरज असते. आणि त्याच्यासाठी त्याला जसं आपल्या अण्णाच्या हरिपाठात आलं की अध्यात्मश्रवणे होय श्रुती ज्ञान. म्हणजे अध्यात्माचं श्रवण होणंच गरजेचं आहे. मग झाल्यानंतर जात जात जातो. सगळाच लगे जात नाही, पण जात जात असतो. आत्मा हा संवेदन रूप म्हणजे ज्ञानरूप म्हणजेच नित्य स्फुरद रूप आहे. ते आत्म्याचे स्फुरदत्व बुद्धीच्या ठिकाणी प्रगट होत झाले. ही बुद्धी सत्वगुणाचा परिणाम आहे. ती ज्ञानाच्या स्फुरदत्वामुळे जाणती झाली. म्हणजेच बुद्धी जाणते. आता बुद्धीचं आपल्याला पाहायचं. पहिल्यांदा काय दाखवलं की आत्मा कसा आहे तर संवेदन रूप किंवा त्याला स्फुरद रूप असं म्हणायचं. आणि ह्या आत्म्याचं स्फुरदत्व पहिल्यांदा कुठं प्रकट झालं तर बुद्धीच्या ठिकाणी प्रकट झालं. कारण का तर बुद्धी ही कशी आहे? सत्वगुणाचा परिणाम आहे. त्यामुळं तिथं काय कुठल्याच प्रकारचं नाही. जसं एखादं पाणी विहिरीतलं किती आहे, म्हणजे कदाचित ते 4 पुरुष 5 पुरुष असेल, पण पाणी जर स्वच्छ असलं तर खालचा तळ दिसतो. पाण्यात जर काही मिलावट असेल, म्हणजे त्यात जर काही कण असतील तर पाणी वरच्यावरच निळं किंवा हिरवं दिसतं. पण जर स्वच्छ पाणी असेल तर खालचा तळ सगळा दिसतो. तसं सत्वगुण आहे, तो पारदर्शक आहे. त्याच्यामुळं बुद्धीच्या ठिकाणी येणारा हा काय आहे ज्ञानाचं स्फुरदत्व बाहेर आल्याबरोबर बुद्धी जाणती होते. म्हणजेच बुद्धीच्या ठिकाणी जाणं नाही व ज्ञानाचा निश्चय करते. त्यामुळं जे काही असेल ते मला कळालं हे त्या बुद्धीच्या ठिकाणी जाणणं आहे. वास्तविक बुद्धी ही अंतःकरण आहे. आता आपण पाहतो की अंतःकरणात काय आहे की ही 4 दाखवली आपण. अंतःकरण चतुष्टय, बुद्धी झालं, चित्त, मन आणि अहंकार किंवा बुद्धी, अहंकार, मन आणि चित्त. हे का घेतले तर हे कार्य आहे. मग निश्चय कोण करतं म्हणलं बुद्धीकडं बोट दाखवतो. मन संकल्प विकल्प कोण करतं? मन. चिंतन चिंता कोण करतं? चित्त आहे. अहमपणा कोण घेतं? अहंकार आहे. पण हे तिन्ही मिळून अंतःकरणच आहे. 4ही मिळून कोण आहे? अंतःकरणच आहे. अंतःकरणाच्या ठिकाणीच हे सगळे. मग बुद्धी मन हे न म्हणता अंतःकरण म्हणलं तरीसुद्धा चालतं. उपाधी आहे व उपाधी जड आहे. ती ज्ञानाच्या स्फुरदत्वामुळे जाणती बनली. आता अंतःकरणाला नाव आलं उपाधी, पण उपाधी जड आहे. उपाधीच्या ठिकाणी स्वतःचं चेतना नाही, पण तिथंच हे जे काही ज्ञानाचं स्फुरदत्व जाणं झाल्यामुळं प्रकट झाल्यामुळं तिथं जाणं न जागं झालं. अंतःकरण जड आहे, पण अंतःकरणाच्या ठिकाणी काय झालं? जाणं न का आलं तर जाणंला आलं म्हणजे स्फुरदत्व तिथं आलं. आरसा जड आहे. आरसा स्वतः प्रतिबिंब दाखवतो असं नाही, पण आरशाला जर प्रतिबिंबच दाखवता येत असेल तर अंधारात दाखवल का? अंधारात आरसा घ्या आणि तोंड बघा. म्हणजे आरशाला कोणाची गरज आहे? अंधाराला प्रकाशाची गरज आहे. प्रकाशाची गरज असल्यामुळं आरशातून आपल्याला जसं आपलं प्रतिबिंब दिसतं तसं अंतःकरणात, जड अंतःकरणात ज्ञानाची गरज आहे. आणि तिथं ज्ञान स्फुरत पावतं, म्हणून तिथं जाणणं चालू होतं. म्हणजेच बुद्धी जाणती व ज्ञानाचा निश्चय करते असे ठरले. आता बुद्धीच्या ठिकाणी जाणं नाही आणि त्यामुळं तिने जे काय असेल त्याचा निश्चय करते, त्याला ज्ञानाचा निश्चय म्हणायचं. म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी कोणतं काम आलं? आता निश्चय करणं. यावरून बुद्धीवर जाणतेपणा दिसतो.
तो आभास आहे. आता बुद्धीच्या ठिकाणी जाणतेपणा आला. तो जाणतेपणा बुद्धीचा स्वतःचा आहे का? तर नाही. कुठून आला? तर ज्ञानामुळं. ज्ञान तिथं स्फुरत पावलं आणि ते त्या ठिकाणचं स्फुरत पावणं म्हणजेच त्याच्या ठिकाणी काय आहे? आभास आहे. म्हणजे आपण जे मागंसुद्धा विचार केला की परमात्मा काय आहे? तर बिंबरूप नाही. तो कोणत्या अवयवाचा आहे का? निराकारी. निराकारीचं प्रतिबिंब कसं? तर ज्ञानच त्या ठिकाणी येतं आणि ज्ञान हाच काय आहे? आभास आहे. फुलावर किंवा जवळ काचेचा गोळा ठेवला तर फूल तांबडे असल्यास काचेचा गोळा लाल दिसतो. वास्तविक गोळा थोडा दूर केला तर त्याला रंग लागलेला नव्हता. तो रंगीत नव्हता व रंगाचा आणि गोळ्याचा संबंध काही नसून हा संसर्गाने वाटत असलेला भ्रम हे लक्षात येईल. आता दुसरा भ्रम आपल्याला समजून द्यायचा आहे. त्याच्यात त्याने उदाहरण दिलं की लाल फूल आहे, जसं जास्वंदीचं फूल आहे, आणि त्याच्यावर एक काचेचा गोळा ठेवला किंवा त्याच्या शेजारी ठेवला तर ते गोळासुद्धा कसा झाला आहे? तर लाल आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या फुलाच्या सानिध्यात आल्यामुळं त्या काचेला कसला रंग आहे असं वाटू लागलं? लाल रंग आहे असं वाटलं. आणि तिथून जर बाजूला केला तर मग आपल्या लक्षात येते की ह्या लालचा आणि ह्याचा काही संबंध नाही. पण जवळ ठेवल्यामुळं या लाल फुलाचा रंग या गोळ्याच्या ठिकाणी आहे असं वाटून तो आपल्याला लाल दिसू लागला. म्हणजे तो त्याच्या संसर्गात आला. कशाच्या? त्या लाल फुलं आणि तो काचेचा गोळा एकमेकाच्या संसर्गात आले. बुद्धीला आपल्या कारणात म्हणजे अज्ञानात झोपेच्या वेळी लीन असतो तेव्हा ज्ञानाचे स्फुरदत्व नसते. आता दुसरं लक्षात असं घ्यायचं आहे की जेव्हा बुद्धी अज्ञानात लीन असते तेव्हा ज्ञानाचं स्फुरदत्व तिथं असूनसुद्धा बुद्धीला कळत नाही. कारण का? तर बुद्धी अज्ञानात लीन झालेली आहे हे आपणास उघड कळते. आता आपल्या ठिकाणी मनुष्य कसा झाला? झोपला होता आणि त्याची काय जे होतं गावाला चालला आणि जी पिशवी होती त्याने उशाला घेतली. मग ते काय झालं? चोराने नेली हळूच काढून. जागा झाला तर पिशवी कुठे? मग लागला ओरडायला, माझी पिशवी माझी. बाकीचे म्हणले अशी कशी जाऊ दिली? म्हणलं मी झोपल्यावर काय करू? झोपल्यावर मला कळाली नाही. म्हणजे झोपेत काय कळत नाही. हे बुद्धीचे जाणणे नसते तरीही झोपेतले सुख बुद्धी वाचून आत्म्याला जाणता येते. मग आता बुद्धी तर लय पावली, मग झोपेत मी सुखाने झोपलो होतो हे कोण सांगतं? तेव्हा त्या आत्म्याच्या ज्ञानाने कळतं. म्हणजे सामान्य ज्ञान त्यावेळीही असतेच. म्हणजे बुद्धीचा लय पावला तरी सामान्य ज्ञान आत्म्याचं त्या ठिकाणी आहे. बुद्धी उपाधीतून ज्ञान बाहेर पडते तेव्हा विशेष ज्ञान या प्रकारचे होते. आता ह्यात दुसरा भाग असा दाखवून द्यायचा आहे की जेव्हा बुद्धीतून ते ज्ञान बाहेर पडतं तेव्हा त्या ज्ञानाची विशेषता येते. जसं पूर्वी कंदील होता. कंदिलाची ज्योत नुसती असली तर एवढा प्रकाश वाटत नसायचा, पण काच लावली की सगळ्या खोलीवर चांगला प्रकाश पडला आहे असं वाटायचं. याचं कारण काचेमुळं प्रकाशात विशेषत्व येतं आणि विशेष झालेला प्रकाश आपल्याला काय चांगला दिसतो. एक गोष्ट अशी की काच आंतरगोल असते, मग तिच्या बाहेरच्या बाजूने गोलाकार आहे ना आतून आंतरगोल आहे, त्यामुळं त्या प्रकाशाच्या ठिकाणी विशेषत्व येतं. तसं आता बुद्धीच्या ठिकाणी हे ज्ञान विशेष होतं. आता त्याला उदाहरण त्यांनी दिलं की कंदिलाची नुसती ज्योत किती उजेड देते हे आपण पाहतो व काच बसवली आणि काचेतून प्रकाश बाहेर पडला म्हणजे तो विशेष होतो. आता हे उदाहरण आपल्याला बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान कसं विशेष होतं याच्याकरता दिलं. या प्रकार नित्यानुभवाचा आहे.
हा विशेष प्रकाश काचेचा आहे आपण म्हणतो, पण ज्योत विझल्यावर रामकृष्ण हरी काच काही करू शकत नाही. म्हणजे मग त्या ठिकाणी ज्योत विझली की काच असून काय करते, काचेचं काही त्या ठिकाणी काही नाही. आता हे जे लिखाण आहे, हे लिखाण लिहित असताना अण्णांच्या पुढं कंदीलच लावलेला असायचा. कंदिलाच्या उजेडात हे लिखाण लिहायचं. त्या काळात कंदील म्हणजे इतका स्वच्छ पुसून ठेवलेला जायचा की ते सगळं प्रकाश चांगला पडून त्याच्यात लिखाण लिहायला यायचं. त्या प्रसंगात समोरच असल्यामुळं हा प्रकार नित्य अनुभवाचा आहे, त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. या प्रकाराने बुद्धीचा जाणतेपणा आहे. फुलाच्या संसर्गाने स्फटिक जसा लाल भासमात्र किंवा भ्रम किंवा अध्यास, तसा ज्ञानाच्या संसर्गाने बुद्धीच्या ठिकाणी बुद्धी ज्ञानी हा संसर्ग अध्यास. आता झालं, अगोदरचं आपण पाहिलं आहे की लाल फुलाच्या ठिकाणी ठेवलेला काचेचा गोळा म्हणजे स्फटिक हा लाल आहे असा जसा वाटला, कारण शेजारी शेजारी आले, संसर्गात आले. तसं बुद्धी आणि ज्ञान यांचा संसर्ग झाल्यावर बुद्धीच ज्ञानी. माझ्या बुद्धीला कळालं, माझ्या बुद्धीला कळत नाही, माझी बुद्धी फार शहाणी आहे, हे कोण करतं आपण म्हणतो. म्हणजे ह्या दोन्हीचं सान्निध्य आल्यामुळं बुद्धीला आता संसर्गाध्यास. अगोदर आपण कुठला पाहिला आहे, कारणाध्यास. आता पाहतो आहोत ते संसर्गाध्यास. बुद्धी ही विकारी आहे, बुद्धी ही वृत्ती आहे, बुद्धी ही विज्ञान नावाने ओळखली जाते. दर क्षणाला तिचा लय आणि उद्भव होतो. ती पालटणारी आहे. आता केलेला निश्चय थोड्या वेळाने टिकेलच असे नाही. तिचे निश्चय वरचेवर बदलतात. आता बुद्धीबद्दल दुसरा प्रकार आला की बुद्धी विकारी. विकार कशाला म्हणायचं, तर ते नेहमी बदलतं ते विकारी. आता त्याचं स्पष्टीकरण दिलंच आहे. शिवाय कसं आहे, तर आपण ह्याच्या अगोदर हे पाहिले की अंतःकरणाला वृत्ती म्हणायचं आणि बुद्धीनं अंतःकरण म्हणजे एक, म्हणजे बुद्धीचं दुसरं नाव काय आलं, वृत्ती. हे तिचं आणखी एक नाव आहे विज्ञान. विज्ञान का, आता आपण पाहिलं अगोदरच की विशेष होतं, ज्ञान त्या ठिकाणी विशेष होतं. मग इथंसुद्धा काय आहे, विज्ञान असं त्या ठिकाणी नाव येतं. पण ही बुद्धी आपल्याला पाहिजे आणि आपण तिचं सतत उपयोग करून घेतो, पण ती तशीच आहे असं नाही. ती क्षणाक्षणाला बदलते, क्षणाक्षणाला त्या ठिकाणी पालट होतो. मग तिच्या ठिकाणी लय होतो आणि उद्भव होतो. म्हणून अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तरी तो होय बाधक. ही क्षणाक्षणाला बदलते म्हणून आहे. मग आता एक पहा की आपण घर सोडून एखाद्याच्या घरी गावाला जाऊन राहिलो तर काही थोड्या दिवसात काय करतो, कंटाळतो, नको नको जाऊ द्या आम्हाला, जाऊ द्या आम्हाला. घरी आल्यावर आपल्या घराला नाही कंटाळत, आपल्या घरात आयुष्यभर राहतो, कारण ही बुद्धी सारखी बदलती. म्हणून बुद्धीच्या लयात आणि बुद्धीच्या उद्भवात आपल्याला हे सारखं नवीनच वाटतं. आपल्याच घरात आपल्याला सतत नवीन वाटतं. तिथंही तसं होतं, पण ते माझेपणा नव्हता, आपलेपणा नव्हता. म्हणून थोड्या वेळात काय झालं, बदललं ते. आता ही पालटणारी असल्यामुळं तिच्या ठिकाणी निश्चय टिकून राहत नाहीत. आणखीन काय होतं, तिचे निश्चय वरवर बदलतात. बुद्धीच्या जाणण्यात अनुकूल प्रतिकूल भावानुरूप बदल होतात, परंतु अनुकूल प्रतिकूल भावातीत व दर क्षणाला उद्भव पाहून होणाऱ्या बुद्धीला सामान्य ज्ञानाचा प्रकाश अखंडतेवत आहे. आता ह्यातला महत्त्वाचा भाग एक अजून आला की कोणती गोष्ट बुद्धीला सतत आवडते असं नाही. तिला काय, जे आवडतं त्याला म्हणायचं अनुकूल आणि जे आवडत नाही त्याला म्हणायचं प्रतिकूल. हे दोन भावच आहेत, अनुकूल भाव आणि प्रतिकूल भाव. हे दोन त्या ठिकाणी येत असतात. ते पण सारखं बुद्धीच्या ठिकाणी उद्भवलंय तर आपण पाहिला तसाच आहे. पण
ही सारखी बुद्धी उद्भव आणि लय पावत असले तर तिथलं सामान्य ज्ञान मात्र अखंड आहे, ते उद्भव लय पावत नाही. त्याच्यावरची बुद्धी उद्भव लय पावते, पण सामान्य ज्ञान अखंड असल्यामुळं तिथं जे काय आहे ते अखंड ज्ञान, सामान्य ज्ञानानं आपल्याला बुद्धी अखंड आहे असं वाटलं. त्यामुळे अनेक वेळेला बदललेले निश्चय बुद्धीच्या लयाबरोबर लय पावत असून कळतात. आता बुद्धीचा पालट झाला आणि उद्भवलंय, त्याच्यातले निश्चय हे पण बदललेत. बुद्धी पालटत असून ज्ञान पालटत नाही, अखंड आहे हेही कबूल करणे भाग पडते. आता जर बुद्धी लय आणि उद्भव ह्यात सारखी बदलत असती तर आपल्याला आपल्याच वस्तू आपल्या नाहीत असं वाटलं असतं. कारण पहिल्या उद्भवात ती बुद्धीला कळलं होतं, बुद्धी लय पावल्यावरती गेलं की सगळं विसरून. तर त्यातलं ज्ञान मात्र अखंड आहे. त्यामुळं जवळची वस्तू बदललेल्या निश्चयात असूनसुद्धा तिची आपल्याला अनोळख होत नाही, ती ओळखीचीच आहे असं वाटत असतं. यावरून चंचलपणा, लय, उद्भव, अनुकूल प्रतिकूल भाव व त्या भावानुरूप सुख किंवा दुःख हे बुद्धी ठरविते. तेव्हा सुखदुःख हे तिचेच आहेत. हा संसार धर्म हा तिचाच आहे. हे बुद्धीचे धर्म ज्ञानाने आपल्या अंगावर घेतले. आता त्याच्या ठिकाणी कोणता कोणता परिणाम आपल्याला दिसून येतो तर सुखदुःख झालं. ह्याच्यामध्ये जे काही संसार माझा आहे, संसारातलं माझा अमुक चांगलं झालं सुख, अमुक बिघडलं झालं दुःख. हे सगळे जे बुद्धीचे धर्म आहेत हे बुद्धीचे धर्म आहेत, पण ते ज्ञानानं आपल्यावर घेतले. कारण ह्याच्या अगोदर पाहिले आपण संसर्ग अध्यास, त्या ह्याचा त्याच्यावर आणि त्याचा ह्याच्यावर असा अध्यास होत असतो. म्हणजे आत्मा बुद्धी धर्मरूप बनला व बुद्धी अखंड आहे, तीच जाणती आहे व तीच प्रियरूप आहे. आता आत्म्याचाही तिच्या ठिकाणी धर्म दाखवला गेला आणि बुद्धीसुद्धा काय आहे की सतत बदलत असली तरी बुद्धी अखंड आहे असं आपल्याला काय आहे वाटत राहतं. म्हणून आत्म्याचं जे प्रियत्व आहे, वास्तविक सगळ्यात प्रिय कोण आहे आपल्याला? आत्मा. मग आत्मा प्रिय का नव्हे? माऊली सांगतात, आणि निरुपचारा प्रेमा विषय होय का जो प्रियोत्तमा. निरुपचार प्रेमाचं ठिकाण कोण आहे? आत्माचं आहे. मग ते प्रियत्व आता कुठं आलं? बुद्धीच्या ठिकाणी आलेलं आहे. कारण यांचे संसर्ग होत चालले, तिचा धर्म ह्याच्या ठिकाणी, ह्याचा धर्म त्याच्या ठिकाणी येऊ लागला. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.